काम तर तू देतोच आहेस किंवा चांगली बुद्धी देतोच आहेस, पण कठीण काळात खंबीरपणे पुन्हा उभं राहण्याची ताकद देत राहा. सगळ्यांच्या चुका तो तर नेहमीच माफ करतो, पोटात घालून देतो आणि ते तो करतोच आहे काय. पण म्हणून काय आपण चुका करतच राहायच्या आणि त्यांनी पोटात घेतच राहायच्या असं नाहीये ना. काय तर सांगायची गरज नाही. बाप्पा त्याला माहिती आहे या लोकांसोबत काय घेऊन जायचंय, यांच्यासोबत काय ठेवायचं आणि यांना आणखीन काय द्यायचंय. तर मोरया चित्रपटात तू वर्गणीचा सीन तर ती माझी मोठी आठवण आहे. म्हणजे त्या पिक्चरमध्ये मी जे करू शकलो ते मी रिअल लाईफमध्ये करू शकत नव्हतो. त्यामुळे त्या सिनेमात तो राग काढता आला, वर्गणीचा उपटशुंभाचा सीन. कलाकारांचा घरचा गणपती या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आज आहेत मराठी चित्रपट सृष्टीतले एक लोकप्रिय नाव संतोष जुवेकर. आपण त्यांच्या घरी बाप्पाच्या खास भेटीसाठी आलो आहोत आणि त्यांनाच विचारणार आहोत बाप्पांबद्दल. नमस्कार सर, मराठी मूडमध्ये तुमचे स्वागत. सर, कसा आहे तुमचा मूड? एकदम मस्त, छान. बाप्पाचं आगमन झालंय, सगळे आनंदी आहे घरात वातावरण आणि येत आहेत पाहुणे मित्र दर्शनासाठी. सर, यावरती मूर्तीचं आकर्षण काय आहे? म्हणजे माझ्या माहितीनुसार तुम्ही बाप्पा आकर्षणाचं काय, बाप्पाचं एक आकर्षण आहे. त्यामुळे तर हे डेकोरेशन सगळं माझ्या पुतणीने आणि तिच्या मैत्रिणींनी केलंय. सगळं इको फ्रेंडली आहे, सगळं कागदाचं आहे, पूर्ण पेपर, कुठे थर्माकोल वगैरे वापरलेलं नाहीये, फक्त पेपर आहे. त्याच्यानंतर ते मोराचं पीस आहे, त्याचे पेपरची फुलं आहेत आणि ते पेपर शेड्स वापरलेत आणि शाडूची मूर्तीच आहे स्वतः बाप्पाची आणि कमळ पण पेपरच केलेलं आहे. त्यामुळे इको फ्रेंडली डेकोरेशन तरी केलंय. त्यावेळेला तुमचा काही सहभाग नाही? साफसफाई त्यांनी केल्यानंतर खेर कचरा साफ करायला आम्ही होतो. अच्छा, खरंच खूप छान डेकोरेशन आहे. तर गणपती बाप्पांकडे काय मागणं आहे किंवा काय? बस देवाकडे की छान ठेव, मस्त ठेव, बाकी काय तुझी कृपा आहेच. की कामं येणं न येणं हे जेव्हा वेळ असते त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. पण काम तर तू देतोच आहेस किंवा चांगली बुद्धी देतोच आहेस, पण कठीण काळात खंबीरपणे पुन्हा उभं राहण्याची ताकद देत राहा. आणि कुठेतरी असं वाटतं सतत की खूप नकारात्मकता वाढतीये सगळीकडे, ती जरा सकारात्मकता वाढू दे. लोकांकडे ती सकारात्मकता जास्त गरजेची, आपल्या सर्वांनाच, सगळ्यांनाच आपल्याला गरजेची आहे. त्या सकारात्मकतेची गरज आहे, ती आपल्याला बाप्पाकडून मिळू दे. आणि बाकी काय, सृष्टीचं, निसर्गाचं रक्षण कर. सध्या आपण बघतोय सगळीकडेच खूप संकट येत आहेत नैसर्गिक. कुठेतरी अर्थात चूक आपली माणूस म्हणून आहे, घडते आहे अजूनही, ती जरा आपण सुधारण्याचा प्रयत्न करूया. निसर्ग आपला आहे, निसर्गाला आपण जपलं तर आपल्याला निसर्ग जपेल. तर मला असं वाटतं की निसर्गाला जपण्याची जेवढी बुद्धी हरवली आहे आपल्या माणसांची, ती बाप्पाच्या आशीर्वादामुळे ती आपल्याला बुद्धी पुन्हा मिळू दे आणि निसर्गाचं रक्षण होऊ दे. सर, आपण बऱ्याचदा पाहतो की खूप ट्रोल केलं जातं वगैरे, तर तुम्ही एकदम पॉझिटिव्हिटी, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीने त्याला हँडल केलेलं आहे. दुसरा प्रश्न बोललो. ओके, सॉरी. तुम्ही आता नकारात्मक बद्दल बोललात ना, त्यामुळे मी हा नाही, म्हणजे तेच सगळ्याच बाबतीतली म्हणतोय, केवळ या बाबतीतच नाही. जी काही कुठल्या बाबतीत कुठे नकारात्मकता येते, मला वाटतं प्रत्येकाला देवाने म्हणतो आपण बुद्धीचं दैवत आहे, सगळं विद्येचं दैवत आहे. तर बाप्पाने सगळ्यांना बुद्धी द्यावी आणि सगळ्यांच्या चुका तो तर नेहमीच माफ करतो, पोटात घालून देतो आणि ते तो करतोच आहे काय. पण म्हणून काय आपण चुका करतच राहायच्या आणि त्यांनी पोटात घेतच राहायच्या असं नाहीये ना. त्यामुळे बाप्पांनी बुद्धी दिली ती जरा आपण वापरूया आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत, त्या कशा होणार नाहीत याचाही विचार करूया. आणि बाकी मला वाटतं कुठेतरी नकारात्मकता जर कुठेतरी वाढत असेल तर पुन्हा एकदा सकारात्मकतेने त्याच्यावर विजय मिळवावा अशी बाप्पाकडे प्रार्थना आहे. नक्कीच सर. आत्ताच तुमचा गिरगावचा मिलिंद हा चित्रपट आला, ढोल ताशे वगैरे, त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल गिरगाव, तर तुम्ही स्वतः कुठे वाजवायला जाता का किंवा सहभाग घेता का? मी आत्ता ना असं मध्ये मध्ये मला कधी कोणी बोलवलं तर मी नक्की जातो, पण असं स्वतःहून असं कुठे जाणं होत नाही माझं. पण मला जर कोणी बोलवलं तर नक्की जाईन, मला आवडेल ढोल ताशा पथकात जाऊन वाजवायला. नक्कीच. तर किती वर्षाची तुमची परंपरा आहे? 55 वर्ष झाली आमच्या जुवेकरांच्या राजाला. 55 वर्ष तर कंप्लीट झाली आहेत. आणि माझ्या घरात जिथे जसं
आधी गावी, मग त्याच्यानंतर आजोबांकडे, मग काकाकडे, असं फिरत बाप्पा आता माझ्या घरी येऊन 6 वर्ष झाली. अरे वा, म्हणजे इथे इथे माझ्या मुंबईमध्ये. अगोदर कुठे होते बाप्पा? नाही, डोंबिवलीलाच, ठाण्यात होतं, आधी जोशीवाड्यात होतं, मग डोंबिवली, मग आता माझ्याकडे, माझ्या घरी. आम्ही हे पण पाहतो की तुम्ही स्वतः जेवण बनवता, हो. स्वयंपाक वगैरे म्हणजे तुम्हाला आवडतो करायला. तर बाप्पांसाठी काही खास मोदक वगैरे? नाही, यावेळेला काही झालं नाही माझ्याकडून, कारण जरा थोडी धावपळ 2 दिवसच मला मिळाली आधी, त्यामुळे घरातली सगळी साफसफाई वगैरे करत होतो. बाकी आता जेवण वगैरे सगळं आई, काकू आहे, मावशी वगैरे येते, सगळे ते करतात. हे आमच्या बाई आहेत, त्या बनवतात. त्यामुळे यावेळेला मी काही केलं नाही, यावेळेला मी फक्त साफसफाई हा प्रकार केलाय. तुमच्या आवडीचं काय नैवेद्य? आणि मला उकडीचे मोदक फार आवडतात, मी ते खातो. ते खास करून ते गुळाचे वगैरे बनवून मागवतो मी ते. ओके, छान. आणि सर, इको फ्रेंडली पर्यावरण विषयक तुमचं काय मत आहे, किंवा तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? अरे मी काय, प्रत्येक जण संदेश देतोय. माझ्या संदेशाने काय होणार आहे? मोठमोठी माणसं संदेश देत आहेत. स्वतः आता निसर्ग संदेश द्यायला लागलाय की काळजी घ्या, नाहीतर मग माझ्याशी गाठ आहे, असं निसर्ग सांगतोय. त्यामुळे फार मोठं निसर्ग आहे, आपण नगण्य आहोत निसर्गासमोर. त्यामुळे त्याला फार गृहीत धरू नका. आज हळूहळू तो उत्तर देऊ लागलाय, तर आता कुठेतरी अजून भडका 3rd डिग्रीला जायच्या आधी आपण सांभाळूया आणि निसर्गाची काळजी घेऊया. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे, मी असेन किंवा बरीच मोठी आज खूप मोठी माणसं आहेत ज्यांनी निसर्ग संवर्धनासाठी खूप मोठी कामं केली. पोपटराव पवार सारखं माणूस आहेत, किती मोठी माणसं आहेत. आमटे आहेत, प्रकाश आमटे आहेत, मोठी माणसं आहेत. तर मला वाटतं आपण त्यांच्याकडे बघून तरी आपण सुधरूया. आपण आज सयाजी दादा काय का मोठ्या लेवलला काम करतोय, किंवा आमिर खान, त्याच्याबरोबर आमिर खान बरोबर अनेक आपले मराठीतले जितेंद्र जोशी, एसआई, सगळेत. त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये काम केलंय. नाना पाटेकर, मकरा अनासपुरे, नाम फाउंडेशन. जिकडे मला बोलवलं जातं, जिकडे मला जाता येतं, तिकडे मी नक्कीच जात असतो. पण हा सहभाग हाच कायम कुठेही राहील. एक माणूस म्हणून, कलाकार म्हणून नाही केवळ, तर एक माणूस म्हणून माझं एक जबाबदारी, कर्तव्य म्हणून सहभाग कायमच राहील. मला जिकडे जिकडे संधी मिळेल, कुठे संधी देईल, तिकडे मी नक्कीच जाईन. पण मला असं वाटतं की आपण ही आपली काळाची गरज आहे, आपली गरज आहे. निदान स्वतःसाठी तरी निसर्गाचा नक्की विचार करा. बाप्पांनी सोबत काय घेऊन जावं तुम्हाला असं वाटतं त्यांच्यासोबत? काय त्याला सांगायची गरज नाही. बाप्पा त्याला माहिती आहे या लोकांच्या सोबत काय घेऊन जायचंय, यांच्यासोबत काय ठेवायचं आणि यांना आणखीन काय द्यायचंय. फक्त एवढंच आहे की जर बाप्पा जे आपल्याला देतोय तर त्याची आपण जाणीव ठेवावी. त्याची जाणीव आपल्याला प्रत्येकाला असावी. आणि जो आपल्याकडून जे काही घेऊन गेलाय, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले दिवस आलेत, तर त्याची जाणीव माणसाने ठेवावी. नक्कीच. एखादी अशी आठवण शेअर करू शकता का तुम्ही बाप्पांसोबतची, म्हणजे हा ती लक्षात राहिलेली खूपच आठवणी खूप आहेत. म्हणजे आता तर मोरया चित्रपटात तो वर्गणीचा सीन, तर ती माझी मोठी आठवण आहे. म्हणजे मग त्या पिक्चरमध्ये मी जे करू शकलो ते मी रिअल लाईफमध्ये करू शकत नव्हतो. त्यामुळे त्या सिनेमात तो राग काढता आला. वर्गणीचा उपटशुंभचा सीन. सकाळी 6 वाजता परत कामावर जातात, उपटशुंभ. त्यामुळे लहानपणी स्वतः डेकोरेशन करणं, स्वतः आम्ही थर्माकोलचं रात्रभर जाऊन कटिंग करत बसायचो. मग ते रात्री स्टेशनवरून वडापाव, चहा आणणं, मग सकाळी देवळासमोरचं अंगण स्वतः गोठ्यात जाऊन शेण आणून शेणांनी सारवणं, सगळ्या स्वतः केलेल्या गोष्टी ठाण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात. आता ते जरा कुठेतरी मिस करतो, आता ते करायला मिळत नाही. पण येस, त्या आठवणी अजूनही आहेत. विसर्जनाच्या दिवशी काय भावना असतात म्हणत? भावना अर्थात जो आनंद आणि जोश असतो तो विसर्जन दिवशी कुठेतरी थोडंसं आपण डाऊन झालेलो असतो की यार 2 दिवस बाप्पा त्यांना चाललेत. पण मला असं वाटतं की बाप्पा ते जात असतात, ते खूप काही देऊन जातात आपल्याला. आणि आता 2 दिवस आपण बाप्पाची सेवा केली, त्या 2 दिवसात बाप्पाकडून जे काही आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहेत, आता मिळालेल्या आशीर्वादाचं आपण काय चीज करणार आहोत आपल्या कृत्यातनं, ते बाप्पा बघणार आहे पुढच्या वर्षीपर्यंत. पुढच्या वर्षी येताना बाप्पाने हसून आपल्याकडे बघावं की येस भाई, तेरे को जो दिया तो अच्छा किया. आणि सर, गणपती बाप्पांचं एखादं गाणं प्लीज. अरे माझं तर, मला गायला नको लावू, तर मी गायक नाहीच आहे मुळात. पण माझ्या चित्रपटातलं गाणं आहे, मोरयामधलंच आहे की गणाधीश भालचंद्र, मला गाणं ब्लँक झालं. आठवू शकता? एक गणाधीश भालचंद्र गजरत्न गण, गायला नको लावू, पण ते गाणं खूप अप्रतिम माझ्या जवळचं गाणं आहे. त्यामुळे काय मागू, काय मला त्या शब्दात आता पटकन ब्लँक झालोय. तुझे हात तुझेच हात तुझे पाय, समथिंग. पण माझं खूप आवडतं गाणं आहे.
मोरया या चित्रपटातलं. आणि सगळंच कव्वाली हे गजमुख गणपती बाप्पा मोरया सुबोध भाऊवर पिक्चराईज झाली आहे. अवधूतनी त्या मोरयासारख्या बाप्पाच्या चित्रपटात बाप्पासाठी कव्वाली कंपोज करणं आणि ती गाऊन घेणं आणि ती चित्रपटात पिक्चराईज करणं खूप मोठी गोष्ट आहे. सो मला वाटतं की सर्व धर्म समभाव जरी असला तरी जरी रूप वेगळी असली तरी सगळ्यांचा देव एकच आहे. देवाकडे जे मागितलं जातं ती काय म्हणू इच्छा प्रार्थना दुआ ती एकच आहे. आणि देवाकडून मिळणारी दुआ आशीर्वाद हे पण एकच आहे. मला वाटतं ते एकरूप जे आहे जगन्नाथाचं जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. नक्की सर, मराठी मूडकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सर, मराठी मूडच्या प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा तुम्हाला उत्तम छान अशी बुद्धी देव, तुमच्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ दे. आणि बस एकमेकावर प्रेम करा, एकमेकाचा रिस्पेक्ट करा, ही भावना कायम तुमच्या मनात राहू द्या.